सर्वसामान्य गरजू शेतकऱ्यांना मदत व्हावी, आर्थिक आधार द्यावा म्हणून पंतप्रधान किसान योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारनं आणली। आपल्या देशातल्या प्रत्येक सर्वसामान्य गरजू शेतकऱ्याला 2,000 रुपये महिना द्यायला सुरुवात केली। राज्य सरकारनं सुद्धा नमो योजना, नमो किसान योजना म्हणून त्याला अतिरिक्त 2,000 पर महिना, म्हणजे अशा प्रकारे 12,000 रुपये, 6,000 केंद्र सरकार, 6,000 राज्य सरकार यांच्यामध्ये 12,000 रुपये दरवर्षी द्यायला सुरुवात झाली। पहिला टप्पा वितरित झाला, त्यानंतर दुसरा टप्पा वितरित होताना बरेच जणांचे KYC अपडेट झाल्यामुळे त्यांचं अनुदान थांबवण्यात आलं। एक धक्कादायक गोष्ट न्यूज 18 लोकमतच्या समोर आली की नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या भादवण गावामध्ये 181 लोकांना दुसरा हप्ता वितरितच झाला नाही। आम्ही त्याच्या यादीचा पाठपुरावा सुरू केला, त्यावेळेस धक्कादायक माहिती समोर आली, तर 181 मुस्लिम नावं सगळी समोर आली। ज्या गावाचा इतिहास 500 वर्षांचा, एकही मुस्लिम कुटुंब राहत नाहीये, त्या ठिकाणी मुस्लिम कुटुंबांना, मुस्लिम शेतकऱ्यांना कशा प्रकारे अनुदान वितरित झालं, मोठी खळबळ माजली आहे। नरेश मस्के खासदार आपल्या सोबत आहेत। एक खरं तर असा एक प्रकारचा भयानक घोटाळा सगळा समोर आला आहे, काय सांगाल? मी खास करून न्यूज 18 लोकमत आणि त्यांचे प्रशांत बाग यांचं खास करून अभिनंदन करेल की देशाला फसवणाऱ्या लोकांचा त्यांनी शोध लावलेला आहे आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जो चौथा स्तंभ म्हटला जातो माध्यमांना, ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे। अतिशय चुकीची गोष्ट आहे की ज्या गावामध्ये 500 वर्षाच्या इतिहासामध्ये एकही मुस्लिम कुटुंब राहत नाही, त्या गावामध्ये 181 मुस्लिम कुटुंब PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत। या महाराष्ट्राचा जर विचार केला तर 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत आणि 41,000 गावं आहेत। एका गावामध्ये जर 181 मुस्लिम कुटुंब त्या तिथे राहत नसतानासुद्धा त्याचा लाभ घेत आहेत, तर ह्या 41,000 गावामध्ये ती संख्या किती असेल? महत्त्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहे। खरं तर याचा पाठपुरावा करताना आम्ही थेट वेस्ट बेंगालपर्यंत पोहोचलो आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात शेतकरी म्हणून ज्याला साकीर आलमला अनुदान दिलं गेलं, त्याचं वेस्ट बेंगॉलमध्ये हसीबुल रहमान म्हणून नावाने आम्हाला पुरावे सगळे समोर आले आणि हे सगळे दिनाजपूर जिल्ह्यामधनं हे पूर्णपणे रॅकेट चालू आहे का, हा प्रश्न येतोय। सरकार या ठिकाणी मदत करते। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची जी PM किसान योजना आहे, त्याला राज्य सरकारने सुद्धा मदत केली, तेवढेच पैसे त्यांनी दिले। एका शेतकऱ्याला वर्षाला काहीतरी 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतात। पहिला हप्ता वितरित झाला, दुसरा हप्ता KYC नसल्यामुळे तो वितरित होण्याचा थांबला। जी लोक राहत आहेत KYC नसल्यामुळे त्या लोकांकडनं जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्याच्याकडनं 2,000 रुपये परत वसूल केले गेले प्रशासकीय यंत्रणेने, परंतु ज्या लोकांचा ठाव ठिकाणच नाही आहे, गावामध्ये काहीच पुरावा नाही आहे, त्यांच्याकडे पैसे गेले कसे? प्रशासकीय यंत्रणा याच्यामध्ये मोठा हे काळं करण्यामागे, हे चुकीच्या पद्धती या सगळी ही योजना जी अंमलबजावणी करतायत त्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणाचा हलगर्जीपणा या ठिकाणी दिसून येतोय। त्यांचेसुद्धा हात या योजनेमध्ये असावे। माझ्या माहितीनुसार की वेस्ट बेंगॉलमधून हे कनेक्शन आहे, ते वेस्ट बेंगॉल कनेक्शन या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे। केवळ ज्या पद्धतीने या पैशाचा गैरवापर होतोय त्याच्यावरती कुठेतरी चाप आणणं गरजेचं आहे। मी महाराष्ट्राचा आपण म्हणतोय, 28 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, म्हणजे किती पैसा सरकारचा चुकीची नावं देऊन, चुकीचे शेतकरी दाखवून हा लाटला गेला असेल, याचं कनेक्शन काय आहे हे तपासणं गरजेचं आहे। आणि यावेळी त्या ठिकाणचे सर्व जे प्रशासकीय अधिकारी असतील, मग कुणीही असेल, त्यांना कुणीही पाठीशी घालू नये अशी माझी मागणी आहे। दिनाजपूरकडनं जे पुरावे आपल्या समोर येत आहेत, त्या पुराव्यांचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी अशा अनेक वेगळ्या प्रकारचे बांगलादेश कनेक्शन सुद्धा समोर येत आहे। काय सांगाल? तुम्ही सुद्धा एक खासदार आहात, खरं तर या सगळ्या विषयांवर तुम्ही अधिक ताकदीनं काम सुद्धा करत आहात। नक्कीच माझ्या पण माहितीनुसार बांगलादेशचं कनेक्शन याच्याशी या ठिकाणी बाहेर येतं आहे। त्यामुळे आपल्या देशाला अशा पद्धतीने देशाचा पैसा परदेशातल्या लोकांकडे पाठवणं किंवा ओरबडणं, मी तर म्हणेल, आणि फसवणं हा देशद्रोहीपणा आहे आणि जे यामध्ये जबाबदार असतील या सगळ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे। आज एक भादवडचं, नाशिकचं उदाहरण आलं की 500 वर्षाचा इतिहास आहे त्या गावाला, एकही मुस्लिम कुटुंब नाही आहे आणि खास करून आपल्या वाहिनीचं
मी खास करून कौतुक करेन की खऱ्या अर्थाने आपण देशसेवेचं काम करताय. चौथा स्तंभ म्हणून जे आपल्याला संबोधलं जातं याचे तंतोतंत आपण पालन करताय. देशाचा पैसा वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करताय. यापुढे प्रत्येक केस तपासणं गरजेचं आहे आणि फक्त तपासणं नाही आहे, याला कारणीभूत त्या ठिकाणचा तहसीलदार असेल त्याला कळत नाही आहे की त्या गावामध्ये एकही मुस्लिम कुटुंब राहत नाही आणि 100 150 नावं त्या गावातनं येत आहेत आणि त्यांना सरसकट तुम्ही पैसे देता. हा पैसा कुणाचा आहे? हा देशाचा पैसा आहे, सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आहे, कराद्वारे दिलेला पैसा आहे. हा तुम्हाला असं एक वाटण्याकरता, चुकीच्या माणसांना वाटण्याकरता नाही आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत करण्याकरता जी योजना केलेली आहे त्या योजनेला तुम्ही गालबोट लावण्याचा प्रयत्न हे प्रशासकीय अधिकारी करतायत. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केलेले आहे की प्रत्येक सर्वसामान्य गरजू शेतकऱ्याला आधार देण्यासाठी म्हणून सरकारनं केलेल्या योजना आणि या योजनेचा गैरफायदा जर का पर्टिक्युलर एक समाज किंवा एका देशाच्या माध्यमातून दिनाजपूर या भागातून वेस्ट बेंगॉलमधून घेतला जात असेल तर तो चुकीचा आहे, खोटा आहे. अर्थातच प्रशासकीय यंत्रणा यामध्ये सुस्तावली आहे का प्रशासकीय यंत्रणांच्या आशीर्वादानेच त्यांना लाभार्थी अर्थात ते लाभार्थी झाले आहेत का? आपल्या राज्यातल्या याच गावातल्या अपात्र शेतकऱ्यांना KYCमुळे दिलेलं अनुदान परत घेण्याचं काम सुद्धा प्रशासनाने केलेलं आहे. मग जर यांना 181 लोकांना दिलेलं अनुदान परत घेणार का? हा मुद्दा फक्त 181 लोकांपुरताच आहे का? महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या 358 तालुक्यातल्या 41,000 गावं आणि 358 शहरांमध्ये सुद्धा हा पूर्ण भस्मासूर फोफावला आहे का? अनेक वेगळ्या प्रकारच्या मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या. न्यूज 18 लोकमत याचा पाठपुरावा करतच राहणार आहे. पण सरकार दप्तरी आणखीन सरकारच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याला दिलासा मिळणं, सरकारी योजनेचा योग्य तो लाभ लोकांपर्यंत पोहोचणं आणि प्रत्येक सर्वसामान्य करदात्याच्या खिशातूनच सरकारी योजना या सर्वसामान्यापर्यंत पोहोचतात याचंही भान राखणं हेही अत्यंत आवश्यक आहे. न्यूज 18 लोकमत याचा पाठपुरावा करत राहणार. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.